तर आता आपण थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद घेत आहेत आणि ती पत्रकार परिषद आपण थेट लाईव्ह पाहण्यासाठी जातोय. मोदींनी अनेक वेळेला शिवसेना प्रमुखांचे पाय सुद्धा धरलेले आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेब भारताचे पंतप्रधान झाले त्याला सर्वस्वी जबाबदार किंवा तो निर्णय घ्यायला भाग पाडणारे फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. गुजरातच्या मुख्यमंत्र्याचा वाद झाला, पंतप्रधानांचा विषय आला, त्या टायमाला शिवसेना प्रमुख ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून त्यांच्याबद्दलची असलेले आस्था कृतज्ञता त्यांनी जर व्यक्त केली तर त्याच्यावर अशी टिप्पणी करणं म्हणजे तो शिवसेना प्रमुखाचा अपमान आहे. भरत गोगावले यांच्या मुलाबद्दल हायकोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केली की आता ते शरण आले पण शेवटी कोर्टाला पुढाकार घ्यावा लागला, बोलावं लागलं, त्यानंतर स्वतः पोलिसांनी मग भरत गोगावलेच्या मुलांनी जी काही भांडणं झाली त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि कायदेशीर सर्व बाबी अवलंबणं याला गैर नाही म्हणत. अँटिसिपेटरी बेल मागणं किंवा अनेक प्रयत्न करणं नाही झाले तर शरण जातील ना. म्हणून याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही जर दबाव आणलं हे आम्हाला तरी ते योग्य वाटत नाही. म्हणून त्यांची आता बदनामी होऊ नये आणि आम्ही जे काही प्रयत्न करायचे ते केले होते. म्हणून मला वाटतं आता ते शरण गेलेले आहे आणि ते कायदेशीर प्रक्रियेचा तो भाग आहे ते पूर्ण करतील. आतापर्यंत काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप व्हायचा, मात्र तुमची जी शिवसेना आहे आता ती पूर्ण घराणेशाहीतच गेली असं चित्र दिसतंय. जसं की संदीपान भुमरे यांचा मुलगा आमदार आहे, पुतण्या जिल्हा परिषद लढतोय, अब्दुल सत्तारांचा पूर्ण नगराध्यक्ष आहे, परत जिल्हा परिषद लढतोय, बोरणारेंचा भाऊ पडला तरी स्वीकृत सदस्य केले जातात, तुमचे 2 मुलं नगरसेवक झाले, सगळी शिवसेना घराणेशाहीतच दिसते. असं नसतं. इतक्या मोठ्या जागा असताना एखाद्या घरातला माणूस जर उभा राहिला चालतं ना. तुम्ही हे विषय का काढत नाही? उभाट्यामध्ये कोण आहे? उद्धव ठाकरे MLC आहेत, पोरगा MLA आहे, बाप मुख्यमंत्री आहे, पोरगा कॅबिनेट मंत्री आहे. ते चाललं तुम्हाला. शरद पवारच्या घराण्यामध्ये काय आहे? सुप्रिया सुळे कोण आहेत? अजितदादा कोण आहेत? त्यांचे शरद पवारांचे मिसेस कोण आहेत? त्यांचे आणखी तो पुतण्या कोण आहेत? अनेक लोक आहेत. हो, राजकारणामध्ये आता हे पुन्हा कुठेही बंधन राहिलेलं नाही. जे चांगले असतील, मी पहिलेही सांगितलं, जे चांगले असतील राजकारणामध्ये कॅपेबल असतील आणि लोकांनी जर त्यांना मतदान केलं तर ते राजकारण करायला योग्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. जर आवडलं नाही तर तुम्ही पाहताय राजकारणामध्ये अनेक दिग्गज लोक त्यांची मुलं पडली का नाही? कुणाची आई पडली, कुणाची बायको पडली, कुणाची बहीण पडली, कुणाचा मुलगा पडला. लोकांनी नाकारलं आणि काही ठिकाणी स्वीकारलं. म्हणून हा राजकारणामधला जो हा सरीपाठ आहे याच्यावर जो टिकेल तो राजकारणात पुढे जाईल. दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यास म्हटले की आता आम्ही पण दावोसमध्ये जाऊ, वांद्र्यासाठी यमुना करणार. तू दावोसमध्ये जाऊ नको. आदित्य ठाकरेला सांगा दावोसमध्ये जाणं हे तुमच्या वस्स नाहीये. तुमच्या बरोबर त्या टायमाला सुभाष देसाई होते. काय दिवे लावले ते सगळं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुम्ही लंडनमध्येच जा. लंडनमध्ये तुमचं स्थान चांगलं आहे, तिथं तुमचं चांगलं घर आहे आणि आपलं सर्वस्वी तिकडंच लंडनमध्ये आहे. हे अख्ख्या देशाला माहिती. लंडनमध्ये आपण 4 महिने का थांबतो त्याचे कारणे तुम्हाला माहिती. म्हणून बांद्रा आता लंडनमध्ये शिफ्ट करा. त्यामुळं ती लंडनमध्ये मातोश्रीला एक वेगळं वजन प्राप्त होईल. बदलापूरचा आहे, तुमच्याच सेनेचे बदलापूरचे नगरसेवक हेमंत चितुरेंना मारहाण झाली. भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप चितुरेंच्या कुटुंबियांनी केला. काही हा बांधण्याचा जो प्रकार आहे तो राजकीय आहे, परंतु याची निश्चित आम्ही दखल घेऊ. पक्षांतर्गत किंवा युतीच्या अंतर्गत कुठे भांडणं होणार नाही याची काळजी दोन्ही नेते घेत आहेत आणि मला वाटतं त्यांना समज सुद्धा दिले जाईल. गुलाबराव पाटलांचे वक्तव्य आहे की ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रिपद काढलं तरी फरक पडणार नाही. माझा परफॉर्मन्स चुकीचा वाटत असेल तर चर्चा होईल. हे बघा, मंत्रिपद देणं काढणं हे सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना जर वाटलं की याचा परफॉर्मन्स चांगला नाही किंवा आहे, हा सर्व ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून त्याच्यावर कोणतेही कॉमेंट्स आम्ही कधी करत नाही. त्यांच्या आदेशाचं पालन करणं हेच आमचं काम आहे. युतीचं काय झालं? पुढे काय बैठक झालीच नाही. आता काय 16 जिल्हा परिषद संदर्भात ठिकाणी संभाजीनगरमध्ये
चांगल्या प्रकारे आमची युती झाली होती. शिवसेना 25, भाजप 27 जागा लढायचं ठरलं होतं. परंतु काही उत्साही लोकांनी मध्येच 1-2 जणांना एबी फॉर्म दिले, त्यामुळे खऱ्या अर्थानं थोडं वातावरण बिघडलं. अनेक ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेल्यामुळं आता आजपासून फॉर्म विड्रॉ करायची डेट आहे. आम्ही सुद्धा काही लोकांना तर समजवण्याचा प्रयत्न करू. युती ही कायम टिकली पाहिजे, टिकवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. परंतु जर काही आता ज्यांना एबी फॉर्म दिले, मग दिले कशासाठी, मग का वापस घ्यायचे, असं काही जर वाद झाला तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही निश्चित होती. पण ते उत्साही लोक भाजपचे होते की शिवसेनेचे? दोन्ही पक्षाचे असू शकतात. म्हणून आता त्याच्यामध्ये आता या पक्षावर आणि त्या पक्षावर दोष देण्यापेक्षा ज्या ठिकाणी फॉर्म वापस घेतला जाणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती. बदलापूर मध्ये लैंगिक अत्याचार झालाय पालिकेसोबत आणि ज्या ठिकाणी झालाय ती शाळाच संबंधित शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं. खरं तर बदलापूरमध्ये झालेली घटना ही अत्यंत चीड देणारी आहे. ही दुसरी घटना आहे. अशा नराधमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, फटके मारले पाहिजे, हे माझं स्पष्ट मत पहिले होतं, आजही आहे. परंतु जी ज्या शाळा अनधिकृत आहे त्याला आता तिथल्या महानगरपालिकेने तातडीने एका एका तासामध्ये असं बुलडोजर लावून तिला उद्ध्वस्त केलं पाहिजे. शाळा हे मुलांच्या शिक्षणासाठी असलेलं एक ज्ञान मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अशा घटना जेव्हा घडतात त्या टायमाला शाळेच्या मॅनेजमेंटला सुद्धा दोषी धरणं गरजेचं आहे. म्हणून नराधाम वेगळा आणि शाळेमधला असलेला त्यांच्याकडचे असलेले मॅनेजमेंट ही सुद्धा तेवढ्याच पद्धतीने जबाबदार आहे. आणि तिथं इलिगल शाळा आहे, त्याला तातडीने भुईसपाट केलं पाहिजे. ओके, धन्यवाद. चे वारसदार असाल तर बीएमसी वर भगवा फडकवण्यासाठी पुढे या असं म्हणले, तर दुसऱ्या बाजूला एकीकडे भास्कर जाधव असं म्हणतात, दुसऱ्या बाजूला संजय राऊत असं म्हणतात की कुणाच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 वक्तव्य पाहायला मिळतात. सर्वप्रथम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्म शताब्दी वर्ष आहे. ते आम्ही अत्यंत विनम्रपणे साजरं करतोय. शिवसेनेतर्फे अनेक योजना ज्या शिवसेना प्रमुखाला अपेक्षित कामं होती त्या पद्धतीने करायचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. माझ्या खात्यातर्फे सुद्धा घरकुल योजना असेल, बाकी इतर अनेक योजना असतील, विद्यार्थ्यांसाठी योजना असतील, याची सर्वांची अंमलबजावणी या वर्षात होते. ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सन्मान दिला, आम्हाला उभं केलं आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही राजकारणात आहोत त्यांना विसरून आम्ही कोणताही दिवस आमचा जात नाही. परंतु जे आता शिवसेना प्रमुखांच्या नावानं ज्या चुका त्यांनी केल्या त्याबद्दल आता पश्चाताप करण्याच्या ऐवजी काही वेळेला आम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करतायत. भास्कर जाधवने एक वक्तव्य केलं की शिवसेना प्रमुखाला मानत असाल तर तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तातडीनं संजय राऊतने सांगितलं की आम्हाला पाठिंब्याची गरज नाही. आणि त्यांच्यामध्ये असलेली दुही ही उभ्या महाराष्ट्राने आता पाहिलेली आहे. म्हणून कोणतीही खंबीर भूमिका कधीही उभाठाने घेतलेली नाही. 2019ला सुद्धा जे अपेक्षित होतं, ज्या युतीमध्ये लढले होते त्या युतीचं सत्ता येणं हे क्रम प्राप्त होतं आणि ते आली पाहिजे होती. ती न केल्यामुळे आज जर आपण पाहिलं, ज्या शरद पवारांच्या सिल्वर ओकला हे जाऊन नमस्कार करायचे, ज्या सोनिया गांधीकडे हे जायचे, ते कोणतेही पक्ष यांच्या बरोबर नसल्यामुळं आज यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे. म्हणून भास्कर जाधवना किती जरी वाटलं तरी संजय राऊतला हे सर्व काही मान्य नाही. याचं कारणच असं आहे की त्यांना ही शिल्लक राहिलेली उभाटा ही संपवायची. म्हणून आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही. परंतु आम्ही महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा निश्चित फडकवणार आहोत. परंतु भास्कर जाधव असं अचानक का वाटत?
भास्कर जाधव हा मुळाचा शिवसैनिक आहे. त्याने शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये तो शिवसैनिक जागा होत असतो. त्याच्या उलट जर पाहिलं तर संजय राऊतला आपली भूमिका नेहमी बदलताना तुम्ही पाहताय. त्याचे राजकीय गुरु कोण आजही त्याला सांगता येणार नाही. मधल्या काळामध्ये त्यांनी सिल्वर ओकला उद्धव साहेबांना फरफटात घेऊन गेल्यावर म्हणलं तरी हरकत नाही. अशा अनेक वेळा ते सिल्वर ओकला गेले. ते शरद पवार कुठे येतात आज? ते संपल्यानंतर राज ठाकरेंवर केलेली टीका ही सगळ्यांना माहिती. आता त्यांच्याकडे ते जात आहेत. परंतु राजसाहेबांनी जी काही भूमिका घेतली, राजसाहेब जी काही भूमिका घेतात ते सुद्धा यांच्या पचनी पडत नाही. परंतु आता त्यांना यातून सुटका नाही किंवा त्यांना सुद्धा याच्यावर आता आक्षेप घेण्यासारखी हिंमत त्यांच्यात राहिलेली नाही. राज ठाकरेंचंच एक वक्तव्य आहे की मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांनी अनेकदा अशा भूमिका घेतल्या. शिवसेना प्रमुखांनी घेतल्यात ना अनेक वेळेला लवचिक भूमिका घेऊन पक्ष कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. यांचा आक्षेप काय आहे? डोंबिवलीमध्ये मनसे शिवसेनेबरोबर का गेली? नगरसेवक किती आहेत? 6. त्यांची मानसिकता काय की आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे, चांगला आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि सत्तेमध्ये आपण असलो पाहिजे. काय गैर केले त्यांनी? त्यांना विरोधी पक्षामध्ये बसून त्यांना काय मिळणार होतं? बरं, त्यांची बहुमतासाठी गरज होती अशातला काही भाग आहे का? नाही. परंतु एक सामंजस्य भूमिका जर त्यांनी घेतली असेल मग त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काय? आणि मला वाटतं याच्यामुळे खऱ्या अर्थानं जेव्हा लवचिक भूमिका माणूस घेतो त्या टायमाला भविष्याचा जर विचार केला तर त्या पक्षाला थोडे चांगले दिवस येण्याची शक्यता असते. संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे, ज्या भाजपचं अस्तित्व नव्हतं त्यांचं अस्तित्व बाळासाहेब यांनी बनवलं आणि आज त्यांची शिवसेना फोडून धनुष्यबाण नामर्द यांच्या हाती दिलं. भाजपचं अस्तित्व होतं नव्हतं त्याचे साक्षीदार आम्ही पण आहोत. निश्चित भाजप कमजोर होती. भाजप हळूहळू वाढत गेली. भाजपने आपला पाया मजबूत करत गेले. परंतु आम्ही जो संजय राऊत बोलतोय त्यांनी त्याचं डोकं तपासून घ्यावं एकदा. धनुष्यबाण आम्ही वाचवलाय, तुम्ही तो गहाण टाकला होता. तो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. झिम्मा फुगडी खेळण्याचं तुम्हाला तुमच्यावर वेळ आली होती. लोकसभेला थोडा काही विजय झाला त्या सेना भवनच्या समोर फुगड्या खेळणारे तुम्हीच आणि आता पराभव झाला तर इतरांच्या नावाने बोटं मोडणारे तुम्हीच. म्हणून धनुष्यबाण वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि प्रामाणिकतेने केलंय. आजही पाहिलं, आजही त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्यांनी कुणावर कधी टीका केली नाही. फक्त शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेलं सरकार हे महाराष्ट्रात असलं पाहिजे ही त्यांची आजही भूमिका आहे. म्हणून टीकेला टीकेने उत्तर नाही तर कामातून उत्तर ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केलेली आहे. आज बाळासाहेबांची जयंती आहे. नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचा आणि त्यांचा खूप एक ट्विट केला आहे. त्याच्यावर संजय राऊत यांनी टिप्पणी केली की बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी शिवसेना फोडली. एखाद्याबद्दल आदर व्यक्त करणं मोदींनी अनेक वेळेला शिवसेना प्रमुखांचे पाय सुद्धा धरलेले आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेब भारताचे पंतप्रधान वारसदार असाल तर BMC वर भगवा फडकवण्यासाठी पुढे या असं म्हणले तर दुसऱ्या बाजूला एकीकडे भास्कर जाधव असं म्हणतात, दुसऱ्या बाजूला संजय राऊत असं म्हणतात की कुणाच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही. शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 वक्तव्य पाहायला मिळतात. सर्वप्रथम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्म शताब्दी वर्ष आहे. ते आम्ही अत्यंत विनम्रपणे साजरं करतोय. शिवसेनेतर्फे अनेक योजना ज्या शिवसेना प्रमुखाला अपेक्षित कामं होती त्या पद्धतीने करायचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. माझ्या खात्यातर्फे सुद्धा घरकुल योजना असेल,
बाकी इतर अनेक योजना असतील, विद्यार्थ्यांसाठी योजना असतील, याची सर्वांची अंमलबजावणी या वर्षात होते. ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सन्मान दिला, आम्हाला उभं केलं आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही राजकारणात आहोत, त्यांना विसरून आम्ही कोणताही दिवस आमचा जात नाही. परंतु जे आता शिवसेना प्रमुखांच्या नावानं ज्या चुका त्यांनी केल्या, त्याबद्दल आता पश्चाताप करण्याच्या ऐवजी काही वेळेला आम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करतायत. भास्कर जाधवने एक वक्तव्य केलं की शिवसेना प्रमुखाला मानत असाल तर तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तातडीनं संजय राऊतने सांगितलं की आम्हाला पाठिंब्याची गरज नाही. आणि हा त्यांच्यामध्ये असलेली दुही ही उभ्या महाराष्ट्राने आता पाहिलेली आहे. म्हणून कोणतीही खंबीर भूमिका कधीही उभाठाने घेतलेली नाही. 2019ला सुद्धा जे अपेक्षित होतं, ज्या युतीमध्ये लढले होते, त्या युतीचं सत्ता येणं हे क्रम प्राप्त होतं आणि ते आली पाहिजे होती. ती न केल्यामुळे आज जर आपण पाहिलं, ज्या शरद पवारांच्या सिल्वर ओकला हे जाऊन नमस्कार करायचे, ज्या सोनिया गांधीकडे हे जायचे, ते कोणतेही पक्ष यांच्या बरोबर नसल्यामुळं आज यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे. म्हणून भास्कर जाधवना किती जरी वाटलं तरी संजय राऊतला हे सर्व काही मान्य नाही. याचं कारणच असं आहे की त्यांना ही शिल्लक राहिलेली उभाटा ही संपवायची. म्हणून आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही. परंतु आम्ही महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा निश्चित फडकवणार आहोत. परंतु भास्कर जाधव असं अचानक का वाटत? भास्कर जाधव हा मुळाचा शिवसैनिक आहे. त्याने शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये तो शिवसैनिक जागा होत असतो. त्याच्या उलट जर पाहिलं तर संजय राऊतला आपली भूमिका नेहमी बदलताना तुम्ही पाहताय. त्याचे राजकीय गुरु कोण आजही त्याला सांगता येणार नाही. मधल्या काळामध्ये त्यांनी सिल्वर ओकला उद्धव साहेबांना फरफटत घेऊन गेल्यावर म्हणलं तरी हरकत नाही. अशा अनेक वेळा ते सिल्वर ओकला गेले. ते शरद पवार कुठे येतात आज? ते संपल्यानंतर राज ठाकरेंवर केलेली टीका ही सगळ्यांना माहिती. आता त्यांच्याकडे ते जात आहेत. परंतु राजसाहेबांनी जी काही भूमिका घेतली, राजसाहेब जे काही भूमिका घेतात ते सुद्धा यांच्या पचनी पडत नाही. परंतु आता त्यांना यातून सुटका नाही किंवा त्यांना सुद्धा याच्यावर आता आक्षेप घेण्यासारखी हिंमत त्यांच्यात राहिलेली नाही. राज ठाकरेंचंच एक वक्तव्य आहे की मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांनी अनेकदा अशा भूमिका घेतल्या. शिवसेना प्रमुखांनी घेतल्यात ना अनेक वेळेला लवचिक भूमिका घेऊन पक्ष कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. यांचा आक्षेप काय आहे? डोंबिवलीमध्ये मनसे शिवसेनेबरोबर का गेली? नगरसेवक किती आहेत? 6. त्यांची मानसिकता काय की आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे, चांगला आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि सत्तेमध्ये आपण असलो पाहिजे. काय गैर केले त्यांनी? त्यांना विरोधी पक्षामध्ये बसून त्यांना काय मिळणार होतं? बरं, त्यांची बहुमतासाठी गरज होती अशातला काही भाग आहे का? नाही. परंतु एक सामंजस्य भूमिका जर त्यांनी घेतली असेल मग त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काय? आणि मला वाटतं याच्यामुळे खऱ्या अर्थानं जेव्हा लवचिक भूमिका माणूस घेतो त्या टायमाला भविष्याचा जर विचार केला तर त्या पक्षाला थोडे चांगले दिवस येण्याची शक्यता असते. संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे, ज्या भाजपचं अस्तित्व नव्हतं त्यांचं अस्तित्व बाळासाहेब यांनी बनवलं आणि आज त्यांची शिवसेना फोडून धनुष्यबाण नामर्द यांच्या हाती दिलं. भाजपचं अस्तित्व होतं नव्हतं त्याचे साक्षीदार आम्ही पण आहोत. निश्चित भाजप कमजोर होती. भाजप हळूहळू वाढत गेली. भाजपने आपला पाया मजबूत करत गेले. परंतु आम्ही जो संजय राऊत बोलतोय त्यांनी त्याचं डोकं तपासून घ्यावं एकदा. धनुष्यबाण आम्ही वाचवलाय, तुम्ही तो गहाण टाकला होता.
तो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. झिम्मा फुगडी खेळण्याचं तुम्हाला तुमच्यावर वेळ आली होती. लोकसभेला थोडा काही विजय झाला त्या सेना भवनच्या समोर फुगड्या खेळणारे तुम्हीच, आणि आता पराभव झाला तर इतरांच्या नावाने बोट मोडणारे तुम्हीच. म्हणून धनुष्यबाण वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि प्रामाणिकतेने केलंय. आजही पाहिलं, आजही त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्यांनी कुणावर कधी टीका केली नाही. फक्त शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं सरकार हे महाराष्ट्रात असलं पाहिजे, ही त्यांची आजही भूमिका आहे. म्हणून टीकेला टीकेने उत्तर नाही तर कामातून उत्तर, ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केलेली आहे. आज बाळासाहेबांची जयंती आहे. नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचा आणि त्यांचा खूप एक ट्विट केला आहे. त्याच्यावर संजय राऊत यांनी टिप्पणी केली की बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी शिवसेना फोडली. एखाद्याबद्दल आदर व्यक्त करणं, मोदींनी अनेक वेळेला शिवसेना प्रमुखांचे पाय सुद्धा धरलेले आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेब भारताचे पंतप्रधान झाले, त्याला सर्वस्वी जबाबदार किंवा तो निर्णय घ्यायला भाग पाडणारे फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. गुजरातच्या मुख्यमंत्र्याचा वाद झाला, पंतप्रधानांचा विषय आला, त्या टायमाला शिवसेना प्रमुख ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून त्यांच्याबद्दलची असलेले आस्था, कृतज्ञता त्यांनी जर व्यक्त केली तर त्याच्यावर अशी टिप्पणी करणं म्हणजे तो शिवसेना प्रमुखाचा अपमान आहे. भरत गोगावले यांच्या मुलाबद्दल हायकोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केली की आता ते शरण आले, पण शेवटी कोर्टाला पुढाकार घ्यावा लागला, बोलावं लागलं. त्यानंतर स्वतः पोलिसांनी शरण. मग भरत गोगावलेच्या मुलांनी जी काही भांडणं झाली त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि कायदेशीर सर्व बाबी अवलंबणं याला गैर नाही म्हणत. अँटिसिपेटरी बेल मागणं किंवा अनेक प्रयत्न करणं नाही झाले तर शरण जातील ना. म्हणून याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही जर दबाव आणलं हे आम्हाला तरी ते योग्य वाटत नाही. म्हणून त्यांची आता बदनामी होऊ नये आणि आम्ही जे काही प्रयत्न करायचे ते केले होते. म्हणून मला वाटतं आता ते शरण गेलेले आहे आणि ते कायदेशीर प्रक्रियेचा तो भाग आहे, ते पूर्ण करतील. आतापर्यंत काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप व्हायचा, मात्र तुमची जी शिवसेना आहे आता ती पूर्ण घराणेशाहीतच गेली असं चित्र दिसतंय. जसं की संदीपान भुमरे यांचा मुलगा आमदार आहे, पुतण्या जिल्हा परिषद लढतोय, अब्दुल सत्तारांचा पूर्ण नगराध्यक्ष आहे, परत जिल्हा परिषद लढतोय, बोरणारेंचा भाऊ पडला तरी स्वीकृत सदस्य केले जातात, तुमचे 2 मुलं नगरसेवक झाले. सगळी शिवसेना घराणेशाहीतच दिसते. संभाजी असं नसतं. इतक्या मोठ्या जागा असताना एखाद्या घरातला माणूस जर उभा राहिला चालतं ना. तुम्ही हे विषय का काढत नाही? उबाठामध्ये कोण आहे? उद्धव ठाकरे MLC आहेत, पोरगा MLA आहे, बाप मुख्यमंत्री आहे, पोरगा कॅबिनेट मंत्री आहे. ते चाललं तुम्हाला. शरद पवारच्या घराण्यामध्ये काय आहे? सुप्रिया सुळे कोण आहे? अजितदादा कोण आहेत? त्यांचे शरद पवारांचे मिसेस कोण आहेत? त्यांचे आणखी तो पुतण्या कोण आहेत? अनेक लोक आहेत. हो, राजकारणामध्ये आता हे पुन्हा कुठेही बंधन राहिलेलं नाही. जे चांगले असतील, मी पहिलेही सांगितलं, जे चांगले असतील, राजकारणामध्ये कॅपेबल असतील आणि लोकांनी जर त्यांना मतदान केलं तर ते राजकारण करायला योग्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. जर आवडलं नाही तर तुम्ही पाहताय राजकारणामध्ये अनेक दिग्गज लोक, त्यांची मुलं पडली का नाही? कुणाची आई पडली, कुणाची बायको पडली, कुणाची बहीण पडली, कुणाचा मुलगा पडला. लोकांनी नाकारलं आणि काही ठिकाणी स्वीकारलं. म्हणून हा राजकारणामधला जो हा सरीपाठ आहे याच्यावर जो टिकेल तो राजकारणात पुढे जाईल. दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यास म्हटले की आता मी पण दावोसमध्ये जाऊन वांद्र्यासाठी यमुना करणार. तू दावोसमध्ये जाऊ नको. आदित्य ठाकरेला सांगा दावोसमध्ये जाणं हे तुमच्या वस्स नाहीये. तुमच्या बरोबर त्या टायमाला सुभाष देसाई होते. काय दिवे लावले ते सगळं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुम्ही लंडनमध्येच जा. लंडनमध्ये तुमचं स्थान चांगलं आहे, तिथं तुमचं चांगलं घर आहे आणि आपलं सर्वस्वी तिकडंच लंडनमध्ये आहे. हे अख्ख्या देशाला माहिती. लंडनमध्ये आपण 4 महिने का थांबतो त्याचे कारणे तुम्हाला माहिती. म्हणून बांद्रा आता लंडनमध्ये शिफ्ट करा. त्यामुळं ती लंडनमध्ये मातोश्रीला एक वेगळं वजन प्राप्त होईल. बदलापूरचा आहे. तुमच्याच सेनेचे बदलापूरचे नगरसेवक हेमंत चितुरेंना मारहाण झाली. भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप चितुरेंच्या कुटुंबियांनी केला. काही हा बांधण्याचा जो प्रकार आहे तो राजकीय आहे, परंतु याची निश्चित आम्ही दखल घेऊ.
पक्षांतर्गत किंवा युतीच्या अंतर्गत कुठे भांडणं होणार नाही याची काळजी दोन्ही नेते घेत आहेत आणि मला वाटतं त्यांना समज सुद्धा दिले जाईल. गुलाबराव पाटलांचे वक्तव्य आहे की ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रिपद काढलं तरी फरक पडणार नाही, माझा परफॉर्मन्स चुकीचा वाटत असेल तर चर्चा होईल. हे बघा, हे मंत्रिपद देणं काढणं हे सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना जर वाटलं की याचा परफॉर्मन्स चांगला नाही किंवा आहे, हा सर्व ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून त्याच्यावर कोणतेही कॉमेंट्स आम्ही कधी करत नाही. त्यांच्या आदेशाचं पालन करणं हेच आमचं काम आहे. हे तुमच्या युतीचं काय झालं? पुढे काय बैठक झालीच नाही, आता काय 16 जिल्हा परिषद युती संदर्भात अनेक ठिकाणी संभाजीनगरमध्ये चांगल्या प्रकारे आमची युती झाली होती. शिवसेना 25, भाजप 27 जागा लढायचं ठरलं होतं. परंतु काही उत्साही लोकांनी मध्येच 1-2 जणांना एबी फॉर्म दिले, त्यामुळं खऱ्या अर्थानं थोडं वातावरण बिघडलं. अनेक ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेल्यामुळं आता आजपासून फॉर्म विड्रॉ करायची डेट आहे. आम्ही सुद्धा काही लोकांना तर समजवण्याचा प्रयत्न करू. युती ही कायम टिकली पाहिजे, टिकवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. परंतु जर काही आता ज्यांना एबी फॉर्म दिले, मग दिले कशासाठी, मग का वापस घ्यायचे, असं काही जर वाद झाला तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही निश्चित होती. पण ते उत्साही लोक भाजपचे होते की शिवसेनेचे? दोन्ही पक्षाचे असू शकतात. म्हणून आता त्याच्यामध्ये आता या पक्षावर आणि त्या पक्षावर दोष देण्यापेक्षा ज्या ठिकाणी फॉर्म वापस घेतला जाणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती. बदलापूर मध्ये लैंगिक अत्याचार झालाय पालिकेसोबत आणि ज्या ठिकाणी झालाय ती शाळाच संबंधित शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं. खरं तर बदलापूरमध्ये झालेली घटना ही अत्यंत चीड देणारी आहे. ही दुसरी घटना आहे. अशा नराधमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, फटके मारले पाहिजे, हे माझं स्पष्ट मत पहिले होतं, आजही आहे. परंतु जी ज्या शाळा अनधिकृत आहे त्याला आता तिथलच्या महानगरपालिकेने तातडीने एका एका तासामध्ये असं बुलडोजर लावून तिला उद्ध्वस्त केलं पाहिजे. शाळा हे मुलांच्या शिक्षणासाठी असलेलं एक ज्ञान मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अशा घटना जेव्हा घडतात त्या टायमाला शाळेच्या मॅनेजमेंटला सुद्धा दोषी धरणं गरजेचं आहे. म्हणून नराधाम वेगळा आणि शाळेमधला असलेला त्यांच्याकडचे असलेले मॅनेजमेंट ही सुद्धा तेवढ्याच पद्धतीने जबाबदार आहे. आणि तिथं इलिगल शाळा आहे, त्याला तातडीने भुईसपाट केलं पाहिजे. ओके, धन्यवाद.